तर नाना पटोले आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतात राहुल गांधी यांच्या सोबत। आज ठाण्यामध्ये राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा आलेली आहे। तर टेंभी नाक्याजवळ आनंद दिघेंच्या पुतळ्याला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा मास्टर स्ट्रोक काँग्रेसकडून वापरला जातोय का अशी चर्चा सध्या चांगलीच रंगलेली आहे। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण देशाची करतात आणि देशाच्या विविध भागांमध्ये ते भेटी देतात। सध्या महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची ही यात्रा आहे आणि सध्या ठाण्यामध्ये ही यात्रा पोहोचलेली आहे। तर काँग्रेस नेते या यात्रेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात। नाना पटोले राहुल गांधी यांच्या सोबत या ठिकाणी दिसतात। आज ठाण्यामध्ये एकूणच काँग्रेसचं हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण ठाण्यातली पाहतो। राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये भारत जोडो न्याय यात्रा आता मुंब्र्यामधून निघालेली आहे आणि ठाण्याकडे रवाना होण्यासाठी राहुल गांधी आता निघालेले आहेत। ठाण्यामध्ये टेंभी नाक्यावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आनंद दिघेंच्या पुतळ्याला राहुल गांधी यांच्याकडून पुष्पहार अर्पण केला जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी हे वेगळा मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। एकूणच महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून ठरलेलं नाहीये। काही जागांवरचा तिढा सुटायला मागत नाहीये। तोच आता राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी या यात्रेसंदर्भातला आढावा घेतला। आपण पाहू। आपण बघू शकतो की राहुल गांधी हे आता ठाणे नगरीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि ते मुंब्रा कौसा मध्ये ते पोहोचलेले आहेत। राहुल गांधी बरोबर तुम्ही बघता की 10:15 वाजता हे मुंब्रा कौसा इथल्या शहरामध्ये पोहोचलेत। त्यानंतर रेती बंदर आणि त्यानंतर ते कळव्यानंतर ठाण्यामध्ये ते प्रवेश करणार आहेत आणि ठाण्यामध्ये ते आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यानंतर जो चिंतामणी चौक आहे ठाण्यातला तिथे त्यांची चौक सभा होणार आहे आणि दुपारी 2 वाजता बरोबर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि मग राहुल गांधी हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण बघतोय की मुंब्रा आणि कौसा हा संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली आहे। दुतर्फा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। लोक त्याला भेटायला येत आहेत। राहुल गांधी ज्याच्या महिलांचा देखील सहभाग आपण बघू शकतो की तो मोठ्या प्रमाणात आहेत। महिला धावत या राहुल गांधींना भेटण्यासाठी त्या गाडीच्या मागे कंटिन्यू पळत आहेत। ठाण्यातल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरामध्ये राहुल गांधी काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि लोकांचं याकडेच लक्ष लागलं आहे। कॅमेरामन नितीन खरातचा विनय म्हात्रे, साम।